नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसासुद्धा शेतीपंपासाठी वीज मिळावी यासाठी शासनाच्या माध्यमातून 90 ते 95% अनुदानावरती सरकारकडून सोलर पंप दिले जात आहेत। आपल्या राज्यामध्ये आतापर्यंत 2.5 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पंपाची उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्याचीच आता नवीन यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपण याच्यामध्ये पाहू शकता, सर्वात अगोदर आपल्याला ह्या वेबसाईटवरती राज्य निवडायचे आहे। राज्य निवडल्यानंतर याच्यामध्ये पुढे आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे। पुढे याच्यामध्ये 3 HP, 5 HP, 7.5 HP जो काही तुमचा पंपाचा प्रकार असेल तो तुम्हाला निवडायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला राज्य सिलेक्ट करताना 2 ऑप्शन दिसतील, ते म्हणजे इम्प्लिमेंटिंग एजन्सी जे असते ते राहते। आपल्याकडे 2 आहेत त्या इम्प्लिमेंटिंग एजन्सी, त्याच्यामुळे राज्य निवडत असताना महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र महावितरण अशा 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतात। आता नवीन जी प्रक्रिया आहे ती महावितरणच्या अंडरमध्ये आहे। जर आपण अर्ज हा मेडाच्या माध्यमातून केला असेल तर मेडामध्ये आपण पाहू शकता, आपल्याला महावितरणच्या माध्यमातून पाहायचा आहे असेल तर महाराष्ट्र MSEDCL सिलेक्ट करू शकता। हे केल्यानंतर आपण क्लिक केल्याबरोबर सर्च केल्याबरोबर आपल्याला खाली लाभार्थ्यांची यादी दिसेल। त्यांच्यामध्ये 3 HP नुसार, 5 SP नुसार, 7.5 HP नुसार आणि वर्षानुसार 2023चा पाहिजे का 2024चा पाहिजे हे पूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये किती सोलर पंप लागलेले आहेत, कुणाचे सोलर पंप लागलेले आहेत हे पूर्ण या ठिकाणी आपण पाहू शकता। जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त सोलर पंप हे या योजनेच्या अंतर्गत लावण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो की आपण नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करून घ्या। जी काही पात्रता आहे ती पात्रता आहे का हे चेक करूनच फॉर्म भरा व हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा व अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।